शुभ दिवस. मेंदूला सुरळीत रक्तपुरवठा व्हावा म्हणून कोणते पदार्थ सेवन केले पाहिजेत? तेव्हा मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी काही पदार्थ खाल्ले पाहिजेत. ते म्हणजे एक बीटमध्ये मुबलक प्रमाणात नायट्रेट्स असतात बघा. बीट्समध्ये मुबलक प्रमाणात नायट्रेट्स असतात, ज्यामुळे मेंदूतील रक्तवाहिन्या मोकळ्या होऊन रक्तप्रवाह सुरळीतपणे वाढतो. बीटमध्ये मुबलक प्रमाणात नायट्रेट असतात, ज्यामुळे मेंदूतील रक्तवाहिन्या मोकळ्या होऊन रक्तप्रवाह चांगला वाढतो. 2. हिरव्या पालेभाज्या. हिरव्या पालेभाज्यामध्ये म्हटलं तर पालक, ब्रोकोली यासारख्या भाज्यामध्ये विटॅमिन के, लिट्विन, फॉलेट असतात, जे मेंदूच्या पेशीचा निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. म्हणून ह्या पालक, ब्रोकोली भाज्याचे महत्त्व प्रचंड आहे. नंबर 3. ओमेगा 3 फॅटी ॲसिड युक्त मासे. ज्या माशामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे, असे मांस सेवन केल्याने मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत होतो पहा. उदाहरणार्थ सॅल्मन, मॅक्रेल, सार्डिन यासारख्या माशाचा उल्लेख करता येईल. यानं काय होतं, मेंदूला हे फायदेशीर आहे. नंबर 4. सुकामेवा. अक्रोड, बदाम यासारख्या सुकामेव्यामध्ये ओमेगा 3 हे फॅटी ॲसिड असते. शिवाय विटॅमिन ईचे प्रमाण देखील मुबलक असते, जे स्मरणशक्ती आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करते. मेंदूला किंवा इतर अवयवालाही हा सुकामेवा खाल्ल्याने काय होते, रक्तप्रवाह वाढतो. 5. बेरी. ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी यासारख्या फळामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते, जे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीतपणे करतात. या सुकामेव्यामध्ये स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी यासारख्या फळामध्ये अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात, जे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा मुबलक प्रमाणात आणि सुरळीत करतात. म्हणून हे फळे आवर्जून खावीत, नियमित खावीत. 6. पाणी भरपूर प्यायलं पाहिजे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. मेंदूला सुरळीत रक्तपुरवठा होण्यासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे, पण ते नियमितपणे आणि भरपूर प्रमाणात प्यायलं पाहिजे. यामुळं मेंदूला रक्तपुरवठा हा चांगला होतो, सुरळीत होतो. तसेच ऑक्सिजनची मात्राही वाढते बघा. आहारासोबतच एरोबिक यासारखे व्यायाम नियमितपणे केल्यास काय होतं बरं का, मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होतो, रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होतो. आता एरोबिक व्यायाम म्हणजे कसं, सायकलिंग करणे, सायकल चालवणे, पोहणे आणि रोज नियमितपणे 40 ते 50 मिनटं जलद गतीने चालणे किंवा पळणे, 40 ते 50 मिनटं. यामुळे मेंदूला रक्ताचा आणि ऑक्सिजनचा पुरवठा हा चांगला होतो. तेव्हा मेंदूला रक्तपुरवठा होण्यासाठी ही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हा मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत होण्यासाठी बीट,
हिरव्या पालेभाज्या म्हणलं तर पालक, ब्रोकोली, सुकामेवा यामध्ये म्हटलं तर अक्रोड आणि बदाम, ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी यांचे सेवन नेहमीच केले पाहिजे आणि पाणी भरपूर पिणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच एरोबिक व्यायाम हा केलाच पाहिजे. तेव्हा ही जर काळजी घेतली तर मेंदूला सुरळीतपणे रक्तपुरवठा होतो. तेव्हा नियमितपणे हे पदार्थ खात राहा, एरोबिक व्यायाम करत राहा, जलद गतीने पळणे किंवा धावणे, सायकल चालवणे, पोहणे असे व्यायाम केल्याने मेंदूला ऑक्सिजन तर मिळतो, परंतु रक्ताचा पुरवठाही सुरळीत आणि मुबलक होतो. तेव्हा ही काळजी घेतली तर तुमच्या मेंदूचे कार्य व्यवस्थितपणे चालू राहील. तेव्हा ही काळजी घ्या. व्हिडिओला आवडला असल्यास लाईक करा. चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करा. तेव्हा पूर्ण विराम घेतो. धन्यवाद.